नांदेडच्या लोहा तालुक्यातील माळेगाव येथे शेकडो वर्षापासून यात्रा भरते आणि ती यात्रा आहे खंडोबाची। आणि या खंडोबाच्या यात्रेमध्ये विविध प्रकारचे तुम्हाला प्रदर्शन पाहायला मिळतात। त्यापैकी महत्त्वाचं प्रदर्शन म्हणजे घोड्यांचं प्रदर्शन आहे। बघू शकता तुम्ही माझ्या उजव्या बाजूला AR इस्टेट फार्म अनेक दिवसापासून हे चर्चेत आहे। AR इस्टेट फार्म नेमकं कोणाचं आहे, कुठलं आहे आणि नेमकं याच्यामध्ये काय आहे, किती प्रकारचे घोडे आहेत, याचे मालक कोण आहेत, कशा पद्धतीने हे AR इस्टेट चालतं हे आपण आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत। कारण माळेगाव म्हटल्यानंतर काय होतं मंडळी, यात्रेचा माळेगाव म्हणून सगळीकडे चर्चेत आहे माळेगाव, परंतु याच माळेगावला घोड्याचं माळेगाव म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर याच घोड्याच्या माळेगावमध्ये यात्रेच्या निमित्ताने हे फार्म या ठिकाणी मी आलेलो आहे। बघू शकता तुम्ही घोड्यांचं प्रदर्शन अतिशय सुंदर पद्धतीनं सुसज्ज असं या ठिकाणी सजविण्यात आलेलं आहे। घोडे विविध प्रकारचे आहेत। नेमकं या ठिकाणची माहिती देण्यासाठी कोण असणार आहेत आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया। आहे तिथे आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांचा परिचय घेऊया। नेमकी काय पार्श्वभूमी असणार आहे, माळेगावच्या यात्रेमध्ये आल्यानंतर ते नेमकं काय दाखवतात, लोकांना काय मेजवानी मिळते हे आपण पाहणार आहोत। सर, स्वागत आहे तुमचं आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये। नमस्ते 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 सर, मला सांगा घोड्यांचं जे हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे। तुमच्या अगोदर मला परिचय द्याल? माझं नाव आहे सय्यद गाझी सत्तार काळेगावचं। मी आमचं जे फार्म आहे AR इस्टेट फार्म परभणी, म्हणजे हे परभणीचे मालक आहे त्याचे। AR चा काय लॉंग फॉर्म काय आहे सर? लॉंग फॉर्म म्हणजे तर ती लई मोठा आहे, आम्ही ते सांगू शकत नाही, ते नाव उल्लेख करू शकत नाही। असं घोड्यांचं जे प्रदर्शन तुमच्याकडे जे भरवण्यात आलेलं आहे, आता सध्या आपल्या या फार्म मध्ये किती घोडे आणि किती घोड्या आहेत याचं मला सविस्तर सांगा। मोठे 9 आहेत घोडे आणि 3 बच्चे आहेत आपल्यापाशी। माझी घोडी नाही आपल्यापाशी। विशेष आहे यांच्याकडे घोडी एकही नाही, परंतु 9 घोडे मोठे आणि लहान घोडे। बघूया नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी घोड्यांची सोय करण्यात आलेली आहे। मासूम शेख सर, तुम्ही हे बघू शकता, हा जो घोडा आहे घोड्याच्या समोर त्याच्या नावाच्या पाठीसहित या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला आहे। सर, तुम्ही असे याला माझ्याकडून म्हणजे मला माहिती सविस्तर घेता येईल, काय नाव आहे या घोड्याचं? या घोड्याचं नाव आहे तेराज। तेराज, काय वैशिष्ट्य काय या घोड्याचं? वैशिष्ट्य ही चालणारा घोडा आहे। माळेगाव मध्ये 2019 ला हे घोडा सेकंड आलेला आहे, म्हणजे दुसरं पारितोषिक या घोड्यानं मिळवून दिलंय। क्या बात आहे। तुम्ही बघू शकता सर, याला जर हात जर लावला तर काय करणार नाही मला? बरं बरं, याची जात कोणती म्हणतात सर? त्याला सिंधी म्हणते ते, म्हणजे हे सिंधी जातीचा घोडा आहे। सर, मला पूर्ण घोड्यांची माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी घ्यायची आहे। पुढे जाऊया। मासूम शेख सरांना मी विनंती करणार आहे, सर आपण समोर यायचं आहे आणि विचारू इच्छिणार आहे की एकूण किती माणसांचा तुमचा संच आहे या ठिकाणी, जो ग्रुप आहे? जवळपास आमचे 100 माणसाचा ग्रुप आहे AR इस्टेट फार्म। आणि माळेगाव यात्रेमध्ये किती दिवस झाले आहात तुम्ही? आज आमचं 8वा दिवस आहे माळेगावात, 8 दिवस झालेत आम्हाला। आपण पुढे चलत चलत बोलूया सर। हे बघता तुम्ही सर, याचं काय नाव आहे? याचं नाव आहे शहावीर। शहावीर, तर हा घोडा कोणत्या जातीचा आहे? ही सिंधी आहे, प्युअर सिंधी आहे। हा पण सिंधीच आहे। याचं काय वैशिष्ट्य आहे सर? वैशिष्ट्य काय नाही, ही बी चालणार आहे, ही 38+ चालणार आहे, रेस मारलेला आहे, UP आणलेला घोडा आहे नवीन। उत्तर प्रदेशातून आणलेला हा सिंधी जातीचा घोडा तुम्ही बघू शकता। आणि सर, यांनी काय पारितोषिक मिळवून दिलेले आहेत? आता सध्या आपल्या वेळेस यानं फर्स्ट टाइम आहे, तिकडं UP मध्ये त्यानं पारितोषिक घेतलेलं आहे त्यानं। बरोबर, अनेक घोड्यांच्या जाती तुम्हाला आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आज पाहायला मिळणार आहेत आणि सविस्तर अशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे। मंडळी, तुम्ही बघताय हे माझ्यासोबत माळेगाव इथून खास विशेष अपडेट आहे तुमच्यासाठी की घोडे कशा पद्धतीने पाळले जातात, घोड्यांसाठी काय लागतं आणि कशी त्यांची सरबरास केली जाते ते आपण पाहणार आहोत। तर याचं काय नाव आहे? समोर या तुम्ही थोडंसं। याचं नाव सिजिल आहे। सिजिल नावाचा घोडा जो आहे, काय वैशिष्ट्य आहे आणि मला याचं वय सांगा, अंदाजे किती आहे? वय ह्याचं 5 वर्षाचं आहे। वैशिष्ट्य म्हणले तर ही 39+ चालतंय। इंदापूर मध्ये 2021 मध्ये हे फर्स्ट आलेलं आहे। तर आपण आता तुम्हाला 38 आणि 39+
म्हणजे हे 39 प्लस म्हणजे काय आहे नेमकं, वेग आहे का या घोड्याचा? हा वेग आहे, वेग मोटरसायकलची त्याच्या संग लावले ना आपण स्पर्धा, तर 39 प्लस चालतंय ना स्पीडनं. आणि ही गेल्या वर्षी 2023 मध्ये फर्स्ट आलेला आहे, गेल्या वर्षी माळेगाव त्यानं. माळेगाव यात्रेमध्ये घोड्याच्या रेसमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवून देणारा घोडा सिजिल. आणि हे तुम्ही लाईव्ह चित्र पाहताय माझ्यासोबत आवाज बहुजनांच्या न्यूज वरती. विशेष या घोड्याचं म्हटलं तर हा काय सांगाल सर? ही जर घोडा, हे घोडा आम्ही घेतले त्याला 3 वर्ष झालेत. यानं हारलं तर नाही, सेकंड पण आलं नाहीत, फर्स्टच आलंय. औरंगाबाद मध्ये, परळी मध्ये, माळेगाव मध्ये आणि सेलगाव मध्ये फर्स्ट आलेला आहे घोडा. सिजिल या घोड्याचं वैशिष्ट्य आहे, तिसरा क्रमांक नाही, दुसरा क्रमांक नाही, प्रत्येक वेळी पहिलाच क्रमांक मिळवून देणारा सिजिल घोड्या बाबतीत आपण बोलतोय. आणि विशेष म्हणजे मोटारसायकल बरोबर जर त्याची जर रेस लावली तर तो त्या मोटारसायकल बरोबर धावतो. हे या सिजिल या घोड्याचं वैशिष्ट्य आहे. आपण पुढे जाणार आहोत. सर, आता हे जे कर्मचारी जे आहेत तुमच्याकडे, हे आपल्या भागातलेच आहेत का बाहेर राज्यात? बाहेरले आहेत, मग सवार युपीचे आहेत त्यांचे, काही इंदापूरचे सवार आहेत, त्यांचे काम करणारे आमचे स्टॉप. एखादे सवारी बोलू शकतील म्हणजे त्यांच्याकडून मला काही वेगळी अशी माहिती घेता येईल. सध्या सवार आमचं खाली गेलेला, बाहेर गेलेला. चालेल चालेल, आपण आल्यानंतर त्यांच्याशी भेटूया, बोलूया, काय हरकत नाही. बघूया सरांकडून मी प्रत्येक घोड्याचं नाव हे त्यांच्याकडून ऐकणार आहे. मला समजतंय काय लिहिले ते, परंतु माझ्या उच्चारामध्ये आणि त्यांच्या उच्चारामध्ये बदल होऊ शकतो, त्यासाठी तर ह्या घोड्याचं नाव तुम्ही सांगाल मला? अल सखब आहे ही घोडा. अल सखब. सर, अल सखब तुमच्याकडे किती वर्षापासून आहे? आता ह्याला आणून 2 महिने झालेत. ही युपीचा आहे घोडा आणि ह्याचं सवार पण गोलू सवार आधी तिथं पारितोषिक घेतलेलं आहे त्यानं, आणि ते सवार इथं सध्या आलेला आहे. माळेगाव मध्ये ह्याची फर्स्ट आहे रेस, सवार पण त्याचं इथंच आलेला आहे संगत. म्हणजे आता माळेगाव मध्ये उद्या यांची रेस लागणार आहे आणि युपी वरून आलेला जो अल सखाब जो आहे घोडा, याची उद्या रेस होणार आहे. बघूया आपण. युपी मधले जे गौस खान आहेत, नामवंत घोडेवाले म्हणून त्यांची ओळख आहे, आणि त्यांच्याकडचा हा घोडा माळेगाव यात्रेतील या AR इस्टेट फार्म यांच्याकडे तुम्हाला हा दिसतो आहे. आपण पुढे जाऊया. याच AR इस्टेट फार्म मालकांनी किती पारितोषिक मिळवलेले आहेत, त्यांना काय पुरस्कार देण्यात आलेले आहेत, हे सुद्धा या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. AR इस्टेट फार्म तुम्ही बघू शकता. मी मध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे. मासूम भाई, तुम्ही हे चित्र पूर्ण कव्हर करायचं आहे. हे पूर्ण जे आहेत AR इस्टेट फार्म यांना हे घोड्यांनी मिळवून दिलेली पारितोषिक आहेत, त्यांचे सन्मान चिन्ह आहेत. सर, सर्वात मोठं प्राइज तुमच्यासाठी कोणतं आहे? इंदापूरचा आहे फर्स्ट प्राइज. ती फर्स्टच आहे, मतलब मोठी जी आहे त्याची ट्रॉफी ती इंदापूरची आहे. आजपर्यंत किती अंदाजे किती तुम्ही पारितोषिक मिळवलेले आहेत? कमीत कमी आता काही आमचे घोडे मेले आहेत, त्यांचे काही आहेत ह्याच्यात, आणि ह्यांचे काही कमीत कमी नाही तर 20-25 पारितोषिक आहेत. मासूम भाई, तुम्हाला हे स्पष्ट चित्र घ्यायचं आहे, कॅमेऱ्यामध्ये टिपायचं आहे, कारण आपल्या दर्शक मंडळींना याचा अभिमान वाटला पाहिजे. खरंच घोडे पाळणे आणि त्यापासून एखादी प्रेरणा आपल्या सर्वांना देणं हे महत्वाचं आहे. अजूनही काही मी येथील माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काय म्हणतात त्याला, आपण इथेच थांबूया. काय काय आहे हे नेमकं या सर्व यांचा मला एक मिनिट. ही घोड्याचा साज आहे ना, बाग म्हणतात, काही लगाम आहेत, काही मुहरकी आहेत, काही ह्याचे गद्दे त्याच्यावर सवारसाठी हे करून कसून मग सवारी करते ह्याच्यात. हे तुम्हाला विक्री कुठून खरेदी करावं लागतं? आम्ही युपी, गुजरातून मागित आहे. म्हणजे जितके घोडे आहेत तितक्या घोड्यावरती हे पूर्ण तुम्हाला तुमच्याकडे साहित्य डबल आहेत साहित्य. आपण जाऊया, पुढे जाऊया. तर आपण पुढे जाऊया. आणखी अनेक छोटे मोठे या ठिकाणी घोडे आहेत. तर आपण पुढे जाऊया. या ठिकाणी या घोड्यांचं प्रदर्शन होत असताना काही बघण्यासाठी मंडळी आलेली आहेत, तर काही संचालक मंडळी सुद्धा याच ठिकाणी आलेली आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया. गाजी सय्यद सरांनी मला प्राथमिक माहिती दिलेली आहे की हेच या ठिकाणी उपस्थित असलेले या AR फार्म इस्टेटचे संचालक सुद्धा आहेत. तर तुमचा मला थोडक्यात परिचय सांगाल? मेरा नाम अब्दुल रज़ाक है.
ये फार्म हमारा ही है और फार्म हमारा पाटिल रोड पे है, लक्ष्मी नगरी। सर मुझे बताइए कितने साल से आप ये घोड़ों का कारोबार करते हैं? कारोबार नहीं है भैया, शौक है और ये बचपन से। शौक से इतने बड़े घोड़े आप रखे हैं, क्या मकसद है? मकसद कुछ भी नहीं है, सिर्फ शौक है, जानवरों से मोहब्बत है, उसमें घोड़ों से सबसे ज्यादा मोहब्बत है, बस दूसरा कुछ। धन्यवाद सर. तर पुढे जाऊया आपण. सर तुम्ही आणखी मला माहिती देण्यासाठी पुढे चलाल माझ्यासोबत. विशेष म्हणजे आपण काही लहान घोड्यांची सुद्धा माहिती घेणार आहोत. गाजी सर, सर हे कोणत्या जातीचे घोडे आहेत? प्युअर सिंधी जातीचे आहेत आणि ह्याला गुजरात बॉर्डरहून आणलेले ह्याची. म्हणजे काही युपी मधून आहेत तर काही गुजरात मधून आहेत. बरं, यांचे काही नाव वगैरे ठेवण्यात आले आहेत? एकाचं नाव जफर आहे, जहान आहे आणि जमार आहे. म्हणजे या रकान्यामध्ये जे आहेत यांना जो इथलं जे कक्ष केलेला आहे, या 3 छोट्या घोड्यांना एका कक्षामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांचे नाव काय आहेत या ठिकाणी दर्शविण्यात आलेलं आहे. आणखी एक पांढरा घोडा आहे, आपण त्यांच्याकडे जाऊया. त्याचा अगोदर नावाचा परिचय करून घेऊया. सर याचं काय नाव आहे? अश्कार नाव आहे, अश्कार. काय आहे याचं वैशिष्ट्य? काय अश्कार वैशिष्ट्य? ही बी चालणार आहे, 35+ चालतं ही आणि औरंगाबाद मध्ये सेकंड आलंय, परळी मध्ये सेकंड आलेलं आहे. याचं वय काय आहे सर? वय ह्याचं 8वं वर्ष चालू आहे सर. 8 वर्षाचा अश्कर नावाचा घोडा तुम्ही बघताय. आणखीही काही घोडे आहेत. सर घोड्याचं काय खाद्य असते नेमकं? कसं खाद्य काय? ह्याचं कडबा कुटी द्यावं लागते त्यांना, मग भुस्सा आहे गव्हाचं, मग त्यांना खुराकामध्ये हरभरा आहे, मग बाजरी आहे, दूध वगैरे, मग ड्रायफ्रूट देतो आम्ही. आणि समजा एखाद्या घोड्याला समजा काही आजार झालेला आहे, ते तुम्हाला कसं लक्षात येतं? आमच्यापाशी डॉक्टर आहे, आमच्या फार्मचे एक डॉक्टर आहे. तरी पण आमचं एक मोठं एक भाऊ आहे आमचं, अबू हसन म्हणून, त्याला जास्त माहिती आहे. मग त्याच्या हिशोबाने आम्ही आजाराचा त्याचा उपयोग करतो. याबूब नावाचा हा घोडा तुम्ही बघताय. विशेष काय आहे याचं वैशिष्ट्य हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. घोड्याच्या पायांना नाल मारले जातात, तर नेमकं काय कारण असतं त्याचं हे तुम्हाला सांगता येईल सर? कारण हिचा नाल आपल्या इकडे जे महाराष्ट्रात खळे आहेत, घोड्याला चालायला त्रास होतोय, म्हणून आपण कुठे बी रेसमध्ये गेलो तर घोडा दुखी होऊ नये म्हणून त्याच्यासाठी नाल मारतो आपण इकडे. समजा आजच्या या माळेगाव यात्रेनिमित्त तुम्ही आज जर घोड्याची जर नाल मारली तर ते नाल किती दिवस टिकते? कमीत कमी 3 महिने टिकू शकते. म्हणजे दर 3 महिन्याला घोड्याच्या नाली बदलाव्या लागतात? बदलावे लागते. पुढे जाऊया सर. आणखी काय आहे वैशिष्ट्य? या घोड्याचं नाव काय असणार आहे बघूया आपण. कोणत्या जातीचा आहे सर घोडा आणि याचं नाव काय आहे? ह्याचं नाव आहे अजलान आणि सिंधी आहे. ही बी युपीच आहे. एकंदर पाहिलं आपण तर सिंधी जातीचे घोडे आपल्याकडे जास्तीत जास्त आहेत. इतर कोणत्या कोणत्या जाती आहेत? मारवाड आणि सिंधी 2च जाती आहेत. जास्त म्हणतात सिंधीच आहेत आपल्यापाशी. आता सिंधीत चालणारा चांगलं असतंय आणि त्याची जे स्टॅमिना असते चांगलं असतं त्याचं. आपण शेवटच्या घोड्याकडे जाऊया. सविस्तर माहिती आणखी ही बरीचशी काही घेण्याची आहे. पुढे आपण जाऊया. काय नाव आहे सर या घोड्याचं? जुफार नाव आहे. जुफार घोडा आपल्याकडे किती वर्षापासून आहे? याला गेल्या वर्षी माळेगावात घेतला आपण. माळेगावात घेतलेला आहे. सरासरी किती किंमत आहे? जुफार नावाचा जो हा सिंधी जातीचा जो घोडा आहे त्याची काय किंमत आहे? त्याला गेल्या वर्षी 2,21,000ला घेतलेला आहे आपण माळेगाव. आता मला सांगा सर, आपल्याकडे सर्वात जास्त किमतीचा घोडा कोणता आहे? अल सखफ आहे. अल सखफ या नावाचा जो घोडा आहे, मासूम सर तुम्ही बघू शकता, अल सखफ नावाचा सर्वात जास्त महागडा जो घोडा आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पुन्हा मी अल सखफ यांच्याकडे आलो आहे. सर मला सांगा याची किंमत अंदाजे किती आहे? आणि युपी मधून त्यांना आणण्यात आलेलं आहे या घोड्यांना. आणि ते कोणाकडून आणलेलं आहे म्हणून सांगितलं सर तुम्ही? गौस खान का युपी गौस खान यांच्याकडून या अल सखाब घोड्याला आणण्यात आलेला आहे. आता समजा एखादा जर व्यापारी जर या ठिकाणी जर घोड्याचा दुसरा जर शौकीन जर आला आणि तुम्हाला जर या घोड्याची जर किंमत जर विकली विकण्यासाठी, तर त्याला कितीपर्यंत जाऊ शकतो हा घोडा? आपले सेलचं नाही भाऊ, हे आपण आपल्या शौकसाठी, रायडिंगसाठी, नावासाठी घेतलेले. विकायचं तर प्रश्नच नाही. त्यांनी किती जर पैसे दिले तर आपण विकत नाही. शौकाला मोल नाहीच असं या ठिकाणी सिद्ध होताना दिसतंय. कारण कुणाला शौक कशाचा असतो तर कुणाला कशाचा, परंतु माळेगाव यात्रेतलं हे वास्तविक चित्र तुम्ही पाहताय.
परभणी जिल्ह्यातले AR इस्टेट फार्मचे मालक आणि त्यांचे सर्व हे सदस्य आणि विशेष म्हणजे काळेगाव येथील राहणारे अहमदपूर तालुक्यातील सय्यद गाजीभाई माझ्यासोबत हे या AR इस्टेट फार्मचं संपूर्ण विस्तारानं आपल्याला माहिती दिली आहे. हा कोणाकडे जाऊया सर आपण? गेल्या वर्षी आणलेला जो सिजिल माळेगाव यात्रेमध्ये पहिल्या क्रमांकावर पारितोषिक मिळवून देणारा जो सिजिल नावाचा जो घोडा आहे, गेल्या वर्षीचं जे आहे माळेगाव यात्रेमध्ये किती हजाराचं पारितोषिक सिजिल मिळवून दिले तुम्हाला? पारितोषिक काय बी नसतंय, फक्त 25,000 रुपये होते. पारितोषिक नव्हतं आपण आम्हाला, फक्त नावासाठी एवढं आहे आमचं. फर्स्ट यावं. इनाम काय असतं हे इनाम मिळवणाऱ्यालाच माहित असतं. बक्षीस म्हणजे भला तो 1 रुपया असो किंवा करोडो रुपयामध्ये असो, परंतु ते बक्षीस आपल्या नावाचं झालं पाहिजे असं या AR इस्टेट फार्मच्या मंडळीकडून ऐकायला बघायला मिळते आपल्याला. वेगळी आणखी तुम्हाला काय माहिती सांगता येईल सर घोड्याबाबतची? सविस्तर असं काय सांगता येईल ते तुम्ही मनसोक्त व्यक्त व्हा. घोड्याबद्दल नाही, घोडे चांगले आहेत, आधीपासून ठेवलेले आहेत. आमची दुसरी पिढी आहे घोड्याची आणि शौक आम्हाला लहानपणापासून घोड्याचा शौक आहे. रायडिंग करताव, सगळ्या सराव तिथेच आम्हाला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये कळवा. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, नांदेड. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.